सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नक्षीदार काठीवर रेशमी वस्त्र, त्यावर चांदीचा तांब्या, कडुलिंबाची पानं आणि साखरेची माळ, उभारून आनंदाची गुढीदारी, जीवनात येऊ रंगत न्यारी, पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छाकांक्षा। गुढीपाडव्याच्या व न्यूज 24 सह्याद्रीच्या वर्धापन दिनाच्या तुम्हाला न्यूज 24 सह्याद्री आणि नगर सह्याद्रीच्या संपूर्ण परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। हिंदू नववर्षाची सुरुवात साईबाबांच्या समाधी दर्शनाने व्हावी म्हणून गुरुवारी गुढीपाडवा सणानिमित्त साई भक्तांनी साईबाबाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। रूढी परंपरेनुसार साईबाबांच्या समाधी मंदिराच्या कळसावर गुढी उभारून हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। तसेच सायंकाळी साईबाबांच्या सुवर्ण रथाची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पश्चिम आशियात इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यात घमासान असलेल्या संघर्षाचा निखारा आता थेट भारतीय शेतकऱ्यांच्या पदरात पडलाय। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या दरवाढीमुळे प्लास्टिक आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रात मोठा फटका बसला असून परिणामी शेतीसाठी लागणारे PVC पाईप, ठिबक आणि तुषार सिंचन कमालीचं महागलंय। ऐन उन्हाळी हंगामाच्या तोंडावर सिंचन साहित्याचे दर 30 ते 40% वाढल्याने बळीराजाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलंय। पोलीस असल्याची खोटी बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केलाय। सज्जाद गरीब शहा इराणी असे त्याचं नाव आहे। दरम्यान याने तोपखाना व संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। त्याचा चुलत भाऊ मुस्लिम यासीन इराणी याने देखील त्याला या गुन्ह्यात मदत केली असल्याचं समोर आलंय। तो पसार आहे। पाथर्डी तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत असणारे रोजगार हमी योजनेच्या कामाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी चौकशी पथक गठीत केलाय। या चौकशी समितीत 32 अधिकारी कर्मचाऱ्यांची 2 पथके स्वतंत्रपणे रेकॉर्डसह स्थळ कामाची तपासणी करणार आहेत। यामुळे पाथर्डी पंचायत समितीमधील रोजगार हमी योजनेच्या कामातील कोणकोणत्या भानगडी बाहेर येणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागणार आहे। दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने पहिल्या टप्प्यात पाथर्डी तालुक्यावर लक्ष केंद्रित केलं असून त्याच धर्तीवर जिल्ह्यातील रोहयोच्या कामाच्या चौकशीची मागणी आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ते रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांची दाणादाण उडवली। यात नगर जिल्ह्यातील 6 तालुक्यांचा समावेश असून या ठिकाणच्या 41 गावातील 7352 शेतकऱ्यांचे 3500 हेक्टरवरील पिकांना दणका बसलाय। काढणीच्या टप्प्यावर आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। वादळी पाऊस व गारपिटीमुळे रावरी, नेवासा, राहता, अकोले, नगर आणि पाथर्डी पूर्व मोसमी पावसाचा तडाखा बसल्याची माहिती जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या अहवालानुसार समोर आली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे 6वी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या ऍसिड हल्ल्यातील आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखा, शहर व तालुका पोलीस यांची वेगवेगळी पथके करत त्यानुसार प्रत्यक्षदर्शींकडे तपास करून त्यांनी वर्तवलेल्या हकीकतीप्रमाणे संशयित आरोपीचे रेखाचित्र पोलिसांनी जारी करत माहिती देण्याबाबत आवाहन केलं। सदर घटनेच्या दिवशी कच्च्या रस्त्यावर अंदाजे 32 ते 35 वयाच्या अज्ञात इसमाने विद्यार्थीने शाळेतून सायकलीवरून घरी जात असताना तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून ऍसिड सदृश्य द्रव्य पदार्थ तिच्या चेहऱ्यावरील उजव्या बाजूला फेकून गंभीर जखमी केला।
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी राहिला असे संकेत काही हवामान विभागाकडून मिळत असताच यंदा महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील असं भाकीत गोदड महाराज, संवत्सरी, चांदे कासार, बाल भैरवनाथ आणि इंद्रराज गुढीच्या माध्यमातून वर्तवण्यात आलाय. पण पिके चांगली राहतील असा आशावादही व्यक्त करण्यात आला. सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोपरगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या व कोळपेवाडीसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री माहेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. माजी आमदार अशोकराव काळे यांनी यात्रा उत्सवास भेट देऊन श्री माहेश्वर महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. जागरूक देवस्थान अशी ख्याती असलेले श्री माहेश्वर महाराज देवस्थान कोळपेवाडी व परिसरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री माहेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्वात मोठी यात्रा असा या यात्रेचा नाव लौकिक असून वर्षभर या ठिकाणी भाविकांची मांदियाळी असते. आमदार आशुतोष काळे यांनी श्री माहेश्वर देवस्थानास क वर्ग दर्जा मिळवून देऊन सभामंडप बांधकाम व परिसर सुशोभीकरणे आदी कामांसाठी 50 लाख निधी दिलाय. त्यामुळे भाविकांना चांगल्या सोयी सुविधा मिळण्यास मोठी मदत झाली आहे. श्री माहेश्वर महाराजांची कृपादृष्टी सर्वांवर राहावी अशी प्रार्थना माजी आमदार अशोकराव काळे यांनी यावेळी केली व सर्व भाविकांना गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माहेश्वर यात्रा कमिटीचे सदस्य कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. मल्लिकार्जुनेश्वर महादेव मंदिर घोटण येथे गुढीपाडवा सणानिमित्त मानाच्या काठी मिरवणुकीचे वार्षिक यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही या यात्रा भव्य व दिव्य स्वरूपात भरत असून गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ढोल ताशाच्या गजरात काठीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील तसेच परिसरातील मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक वाद्यांच्या निनाद आणि जयघोषात संपूर्ण गाव दुमदुमून गेला. यात्रेनिमित्त पुढील काही दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याची उत्सुकता भाविकांमध्ये दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती लाभणार आहे. सध्या टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.